दर्शको नमस्कार, न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। कागल तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे लोकांचे मत जाणून घेण्यासाठी आज आपण मुरगुड या गावीमध्ये आलो आहोत। लोकांशी चर्चा करून आमदार कसा असावा किंवा कोण पाहिजे हे आपण जाणून घेण्यासाठी आलो आहोत। तर चला तर मग त्यांच्याशी आपण संवाद साधूया। अनेक लोक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया। नमस्कार काका। नमस्कार। तुम्हाला या निवडणुकीमध्ये आमदार कोण पाहिजे? मुश्रीफ साहेब पाहिजेत। का मुश्रीफ साहेब का? आता 25 वर्ष त्यांनी आता राजकारण केले आणि गोरगरिबांचा दवाखाना किंवा इतर आडी अडचणी किंवा इतर पेन्शन गरीब लोकांच्या निराधार लोकांच्या पेन्शन किंवा इतर ग्राम रस्त्यांची कामं किंवा आता नगरपालिकेला आम्हाला जरा फंड दिला। आमच्या मुरगुडच्या अंबाबाई देवळाच्या 5 कोटीचं मंदिर होतं, त्यासाठी तिने जवळजवळ 3-3.5 कोटी रुपये निधी दिला। त्यामुळे आमचं 14 वर्षानंतर देऊळ पूर्ण झालं। एवढी मोठी तालुक्यातली देवळांची सगळी कामं त्यांनी केली। एक मुसलमान असूनसुद्धा आमच्या हिंदूंच्या सणात किंवा आमच्या हिंदूंच्या ह्याच्यात आमच्याबरोबर मिसळणारा माणूस आम्हाला पाहिजे। गेली 100 वर्षे यमगे, शिंदेवाडी आणि मुरगुड आमचा हा सरपिराजी तलाव आहे। ही 3 गावं बिना मोबदला त्यांचं पाणी आम्हाला मिळत आहे, काही तिथं अडचण नाही। 100 वर्ष झाला आम्ही परत त्या पाण्याच्या उतरायत मुरगुड 100% 80% राजेसाहेबांच्या पाठीशी आहे। 80% मतदान हे राजेसाहेबांनी रामकृष्ण आणि वाजवा तुकारी म्हणायला तयार आहेत। 100% तिथं बदल आहे। आमदार नवा 100% होणार आहे। नवीन तरुण तडफदार आमदार आहे। विकास 100% तालुक्यात होणार, भ्रष्टाचार होणार नाही। हे 100% आमच्याकडनं राजेसाहेबांच्याकडनं या अपेक्षा राजे आहेत, त्यामुळे त्या तरुण पिढी राजांच्या पाठीमागे आहे। त्यामुळे तालुका रामकृष्ण आमदार म्हणून मान्य नामदार हसन मुश्रीफ आहेत। का असं का? अहो, हजारो कोटीचा निधी, 7,000 कोटीचा निधी कागल तालुक्याला आणला, 700 देवळं बांधली, गोरगरिबांचा खरा कैवारी असा हा माणूस आहे। मला वाटते कागल तालुक्यातला एक असा बोल शिल्लक नाही त्याचा रस्ता केलेला नाही। काय दुसरी गोष्ट, लोकांची पेन्शन, निराधार पेन्शन। तुम्हाला आमदार म्हणून कोण पाहिजे? राजू समरसिंह घाटगे। का घाटगे साहेब? तरुण आहेत, शिक्षण चांगलं झालेलं आहे आणि त्यांच्या कुठलाही म्हणजे निष्कलंक आहेत, भ्रष्टाचाराचा कुठलाही डाग नाही आणि हा उमेद तरुण आहे, शिकलेला आहे। त्यांच्याकडनं आमच्या भरपूर अपेक्षा आहेत तरुणांच्या, कारण त्यांच्या माध्यमातून आमच्या म्हणजे ह्या मुरगुड भागात इकडे MIDC होईल, तरुणांना रोजगार मिळेल। जो 25 वर्षात विकास झाला नाही ते आमचे राजेसाहेब करून दाखवतील। म्हणजे काही स्थानिक लोकांचं मत आहे की 25 वर्ष मुश्रीफ साहेब आहेत, विकास कमी केली नाही। भ्रष्टाचार भरपूर केलेला आहे, त्यांनी कॉन्ट्रॅक्टरांचा विकास करायचा नाही। जनतेचा कागलच्या मुरगुडच्या जनतेचा काही विकास केलेला नाही आहे। फक्त 2 नंबरच्या कॉन्ट्रॅक्टरचा त्यांनी विकास भरपूर केलेला आहे आणि जो निधी आणला आहे भरपूर तर भ्रष्टाचार केला आहे। पैशातून सत्तेतून पैसा, एवढंच काम त्यांनी 25 वर्षी केले। दुसरं काय काम झालेलं नाही वगैरे लोक नाही। कामाची पुस्तिका त्यांनी काढली आहे का नाही? कामाची पुस्तिका त्या सगळ्या भ्रष्टाचार दिसते पूर्णपणे। पुस्तिका काढल्या त्यांनी कामाची, त्यात पूर्णपणे भ्रष्टाचार आहे। आता मुरबाईचं मंदिर आहे, 25 लाखांनी निधी दाखवला आहे। 25 लाखांनी निधी दाखवून तिथं काहीच काम नाही। असे बरेच रस्ते दाखवले, डबल रस्ते, इकडे असा भरपूर भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे। म्हणजे तुमचं म्हणजे विश्वास आहे की घाटगे साहेब तुतारी यावेळी 100% वाजणार। रामकृष्ण आणि वाजवा तुतारी यावेळी जोरात आहे। कागलमध्ये तुतारी जोरात वाजणार, 100% परिवर्तन अटळ आहे, 100% परिवर्तन अटळ आहे आणि भ्रष्टाचारला काढणार। आमदार म्हणून कोण हवं आहे? आम्हाला महाविकासासाठी आमची समरजी दादा घाटगे आणि आम्ही लालबोटा बांधकाम कामगार संघटना शिट्टू, शिवाजीराव मुगदूम साहेब, भरमा कांबळे यांच्या ह्याच्याखाली शिट्टू संघटना, लालबोटा बांधकाम कामगार संघटना कागल तालुका, मुरगुड शहरची ही आहे आणि आम्ही आज पाठिंबा त्याशीने हे करायला आणि आमच्या मागण्या पूर्ण असं भाजप सरकारनं पूर्ण सगळे आमच्या हे केल्या आता आणि त्यामुळे संघटना आम्ही जातीनिशी आम्ही रस्त्यावर उतरून भांडी वाटप किंवा काय असेल ते तिन्ही दंडुकशाही सगळी करून भांडी वाटप केली आणि आम्ही आचारसंहितेमुळे भांडी आम्ही वाटप आमचं ऑफिसला आम्ही ठेवले जाणून आणि आम्हाला तळागाळातली माणसं म्हणजे तुम्ही काय भांडी वाटत नाही सा, ती कशी भांडी द्याल्यात। मग आम्ही म्हटलं आचारसंहिता आम्ही भंग काय मोडणार नाही आणि आमचं नियमान आम्ही करणार। संघटना आमची रजिस्टर असल्यामुळं आम्ही ते करू शकतो। मग तुम्ही आता बोलला की समरजितसिंह घाटगे, म्हणजे तुम्हाला काय तेच का निवडून हवेत? आम्हाला जनतेचं आम्हाला काम करायचं आहे। आता आम्हाला पुरं झालं आहे सगळं। आता आम्ही प्रत्येक मागल्या वेळी मुश्रीफ साहेबांनी पाठिंबा दिला, त्यावेळी त्यांनी आम्हाला आश्वासन दिले, आमची काही कामं केली नाहीत। आता ह्याच निमित्त शाहू महाराजला मागल्या वेळी शाहू महाराजला आम्ही पाठिंबा दिला
आणि संघटनेच्या माध्यमातून आमचं काम आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्हाला कोणी बी आमदार जर आला तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय आम्हाला हेच नाही, बांधकामवाल्याच नाही. म्हणजे आता आमदार म्हणून घाटगे साहेबांना हे केलं तर तुमच्या ज्या मागण्या आहेत किंवा ज्या समस्या आहेत आम्ही होईल असं तुम्हाला वाटतं? आम्हाला वाटते. म्हणून तुम्हाला यावेळी आमदार म्हणून कोण पाहिजे? समर्जित सिंग गाडगे. का घाटगे साहेबच का? गेली 25 वर्षीय आपण मुश्रीफ साहेबांना सत्तेमध्ये त्या सत्ता दिलेल्या आहे. मला तरी असं वाटतं की आपलं मुरगुड शहर आहे, या मुरगुड शहरामध्ये ग्रामीण रुग्णालय आहे, त्या रुग्णालयामध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा नाही आहे, डॉक्टर नाही आहेत. हा एक प्रश्न झाला. आणि 25 वर्षामध्ये नुसतं गटाराने रस्ता केलं म्हणजे विकास नव्हं. जर खरोखर विकास करायचा झाला असेल तर या तालुक्यामध्ये एखादं मेडिकल कॉलेज आणलं असतं, या तालुक्यामध्ये एक इंजिनिअरिंग कॉलेज आणलं असतं, किंवा ह्या तालुक्यामध्ये जर आपल्या सर्वसामान्यांचे जे युवक तुमच्या पाठणं आहेत त्या युवकांना तुम्हाला असं वाटलं तर शासकीय नोकरीमध्ये युवक जावं आहेत, ह्यासाठी तुम्ही MPC UPC तास घेतला असतं किंवा एक युनिट काढलं असतं तर समाजाला फार मोठा त्याचा फरक झाला असता असं मला वाटतं. सत्तेतला निधी कुणालाही मिळतोय, तो खाली समाजासाठी वापरण्याचं प्रतिनिधीचं कामच आहे. हा निधी समाजाला देणं हे प्रतिनिधी कामच करत असतोय. परंतु असं काय काम झालं पाहिजे की ते सर्वसामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे, सर्वसामान्यांची मुलं तिथं गेली पाहिजेत, असा काय तो विकास झाला पाहिजे. नुसतं गटारे आणि रस्ते आणि मंदिर बांधल्यावर होत नाही. एखादं तुम्ही मंदिर बांधताय, एखादी अशी शाळा हवा गेली काय जिल्हा परिषदची, त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपली ती मुलं चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन भविष्यामध्ये मुलं घडतील असं कधी केलं काय? कधी मिळालं नाही तसं. काही इथल्या स्थानिक बहिणी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया. नमस्कार. आता आमदार म्हणून तुम्हाला कोण हवा आहे? समर्जित दादा हवे. का समर्जित घाटगेच का? इतक्या वर्षात मुश्रीफ साहेबांनी काहीच केलं नाही. आमची एकच इच्छा आहे की आता आमचा दादांचा लागा. म्हणजे 25 वर्ष झालं मुश्रीफ साहेब आहेत, त्यांनी सुद्धा काही विकास काही केलं नाही. आता दादांनी सगळे जनतेने सहकार्य करून आमच्या दादांचा विजय व्हायला आणि येणारच दादा काही. कारण हे आमचं निधी आहे. कारण मुश्रीफ साहेबांनी 25 वर्ष गेली सत्ता भोगायला लागतात, पण तिने बहुतेक मला वाटतं एवढं फक्त तर छापली बरेच कामं केलेली, पण ही कामं पूर्णपणे केलेली नाही. राबवलंय हे तुमचं काम होतं म्हणून तुम्ही राबवलंय, जेणेकरून हे पूर्ण म्हणजे लोकशाही आहे तिथं तुम्ही हुकुमशाहीचं हे दाखवा लागला. म्हणजे घाटगे साहेब किंवा मुश्रीफ साहेब हुकुमशाही दाखवा लागले आणि घाटगे साहेब कुठलीही त्यांच्याकडे सत्ता नसताना त्यांनी पूर्णपणे हे कामं तिने आणा लागल्यात. आणि मुश्रीफ साहेबांनी जी कामं आणल्यात त्यांचं ते काम आहे म्हणून ती करा लागल्यात. कारण आम्ही निवडून दिलेच त्यांना ती हे कामं करण्यासाठी, आणि निवडून दिल्याबद्दल तिने जी ही कामं करा लागल्यात त्याचा तिने उल्लेख कुठेही असाच पद्धतीनं करू नये की तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची.